रामकृष्ण हरी. देवाची द्वारी या मालिकेमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. मी राष्ट्रीय युवा कीर्तनकार हरिभक्त परायण ऋतिका दिदी कदम आज याच ठिकाणी नामदेव महाराजांचा गोड असा अभंग याचं विस्तृत रूपांतर करण्याचा प्रयत्न करते. कैलास राना शिवचंद्र मोळी, फणींद्र माथा बुगुटे झळाळी, कारुण्य सिंधू भवदुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, चरणन सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. वदनी तुझे मंगल नाम हृदय अखंडित प्रेम, नामा म्हणे केशवराज केला नेम चालवी माझा. नामदेव महाराजांचा गोडाचा अभंग आहे. या देहाचं वर्णन, या देहाचं वैशिष्ट्य करणारा नामदेव महाराजांचा गोडाचा अभंग आहे की कलियुगामध्ये खऱ्या अर्थाने जीवाने जन्म घेतल्यानंतर काय करावं, या देहाचा वापर काय कसा करावा. खऱ्या अर्थाने नामदेव महाराजांनी यामध्ये आपला परमार्थ आणि आपली शक्ती असेल, आपली भक्ती असेल, याची उच्च कोटीची पराकाष्ठा तुम्हा आम्हाला सर्व समजून सांगितलेली आहे. देवा, हा देह जाईल नाही तर राहील, पण या देहाकडनं सदैव तुझी सेवा घे. निश्चित हा देह राहिला तर मुखाने तुझं नामचिंतन घेण्यात येईल, पण हा देह एकदा का गेला, याला अग्निडाग एकदा का दिला, हा पंचतत्वामध्ये विलीन होतो. पंचतत्वामध्ये तुझा वास्तव आहे आणि त्याच पंचतत्वामध्ये राहून मी तुझं नामचिंतन करेल, तुझी सेवा करेल. खऱ्या अर्थाने गोड असं मागणं या संतांचं आहे. चरणना सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. देवा, तुझं चरण कदापि मी सोडणार नाही, तुझी शपथ घेऊन सांगतो. कारण तुझ्या चरणापाशी जे सुख आहे ना, ते इतर कुठेही ते सुख प्राप्त होणार नाही. तुझ्या चरणापाशी जी जागा आहे, तुझ्या चरणापाशी जे सुख प्राप्त होतं, तुझ्या चरणापाशी जो आनंद प्राप्त होतो, या कलियुगामध्ये कुठेही तो मिळणार नाहीये. पुढे जाऊन नामदेव महाराज गोड असं वर्णन करतात. वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम. माझ्या मुखामध्ये सदैव तुझ्याबद्दल तुझे नामचिंतन राहणारच आहे, पण माझ्या हृदयामध्ये तुझ्याबद्दल ही प्रेमाची आस्था शेवटच्या श्वासापर्यंत राहणार आहे. तेव्हा कारण की निष्ठा असावी या संत मायबाबांसारखी, निष्ठा असावी नामदेव महाराजांसारखी. नामदेव महाराजांचं किती प्रेम भगवंतावरती होतं. एखाद्या पतिव्रतेचं आपल्या पतीवरती जितकं प्रेम आहे, तितकं प्रेम नामदेव महाराजांचं भगवंतावरती आहे. एखाद्या लोभी माणसाचं आपल्या संपत्तीवरती जितकं प्रेम आहे, तितकं प्रेम नामदेव महाराजांचं आहे. नामदेव महाराजांच्या वडिलांनी सांगावं की देव येणार आहे, देव जेवणार आहे, तत्पूर्वी देवाची वाट पाहावी, पण जोपर्यंत देव येत नाही तोपर्यंत देवा मी डोकं आपटायचं थांबणार नाही, तू आत्ताच्या आत्ता ये आणि हा भोजन प्राशन कर, हा प्रसाद प्राशन कर, असे सांगणारे लढिवाळ असे भक्त नामदेव महाराज पुढे जाऊन भगवान परमात्म्याला म्हणतात की नामा म्हणे केशवराज केला नेम चालवी माझा. भगवंता, माझ्या जीवनामध्ये मी हा नेम आखलेला तर आहेच, माझ्या देहाकडनं तुझी सदैव सेवा घडणार आहे, तुझं चरण मी कधीही सोडणार नाही, माझ्या मुखामध्ये सदैव तुझं नामचिंतन राहणार आहे. हा जो नेम मी माझ्या जीवनामध्ये आखलेला आहे ना, केला नेम चालवी माझा, हा नेम पूर्णत्वाला नेण्याचं कार्य तू करणार आहेस. रामकृष्ण हरी.